कथेचं नाव आहे डेंजरस इश्क भाग 20. लग्नाची जय्यत तयारी आणि साखरपुडा. उद्या तुझ्या चेहऱ्यावर थकवा दिसलेला मला चालणार नाही, असं म्हणत आरवीने जुनूनला बेडवर एका प्रकारे ढकललंच होतं आणि तो स्वतःही तिच्या शेजारी आडवा झाला. आरवीने तिला आपल्या मिठीत घट्ट जकडून घेतलं. जुनूनने सुटण्याचा खूप प्रयत्न केला, पण आरवीची पकड सुटण्यासारखी नव्हती. जुनूनला या क्षणी आरवीचा प्रचंड तिरस्कार वाटत होता, पण हतबलतेशिवाय तिच्या हातात काहीच नव्हतं. दुसरीकडे गुप्तझोने जेव्हा अजयजींच्या खोलीचा दरवाजा ठोठावला तेव्हा त्यांनी लगेच दार उघडलं. गुप्तझोने चाव्यांचा जुडगा त्यांच्या हातात दिला आणि तो निघून गेला. चाव्या बघताच अजयजींचा चेहरा उजळला. चाव्यांचा आवाज ऐकून मानवीजी आणि कृष्णाही धावत तिथे आल्या. कृष्णा मनाशीच म्हणाली, म्हणजे तो आरवी जुनूनवर इतकं प्रेम करतो की तिच्यासाठी त्याने या चाव्या आपल्याला परत दिल्या. असं काय आहे खास त्या जुनूनमध्ये की आरवीसारखा गँगस्टर तिच्यासाठी वेडा होतोय. तिचं शरीर तर जळलेलं आहे, तरीही तो तिच्यासाठी इतका पागल आहे. जर आई बाबांनी जुनूनच्या जागी त्या दिवशी मला पाठवलं असतं तर आरवीचं हे वेडं पण माझ्यासाठी असतं. कृष्णाच्या डोळ्यात आता एक वेगळीच चमक आणि मत्सर दिसत होता. जुनून आरवीच्या मिठीत कसमसत होती, पण शेवटी थकल्यामुळे तिचा डोळा लागला. ती झोपल्याचं खात्री झाल्यावर आरवी हळूच उठला आणि त्याने अव्वलला फोन लावला. काही कळलं का त्या हिऱ्याबद्दल? आरवीने विचारलं. अव्वल हताश होऊन म्हणाला, नाही, आरवी अजून काहीच पत्ता लागलेला नाही. आरवी संतापाने ओरडला, जोपर्यंत तुझं डोकं मी गोळ्यांनी उडवत नाही तोपर्यंत तुझी बुद्धी चालणार नाही. अव्वल घाबरून म्हणाला, आरवी, मी खूप प्रयत्न करतोय, पण हो, तुझ्या लग्नाची बातमी मी सगळीकडे पसरवली आहे. आपल्या जवळच्या माणसांना आमंत्रणही दिलंय, पण तू सांगितल्याप्रमाणे कोणत्याही बिझनेस पार्टनरला बोलवलेलं नाही. आरवी क्रूरपणे हसून म्हणाला, बिझनेस पार्टनर्सना बोलायची गरजही नाही. त्यांना तोच माल मिळतो जो आपण देतो. पण हा हिरा चोरी झालाय आणि चोरी आपल्याच माणसाने केली आहे. आता मला त्या चोराला दाखवून द्यायचंय की आरवी सोबत खेळणाऱ्या खेळाडूची आरवी काय अवस्था करतो. असं बोलून त्याने फोन ठेवला. सकाळ झाली होती. जुनूनला जाग आली तेव्हा शेजारी आरवी नव्हता. तिला कळेना की सुटकेस आणि श्वास टाकावा की काळजीत पडावं. ती बेडवरून उठली आणि तिने दुपट्ट्याने आपलं डोकं आणि मान झाकून घेतली. तिची मामी तिला नेहमी स्वतःला झाकून ठेवायला सांगायची. ती जशी खोली बाहेर आली तशी ती थक्क झाली, कारण संपूर्ण घर फुलांनी सजवलं जात होतं. सजावट जोरात सुरू होती. इतक्यात तिला आपल्या कमरेवर कोणाचा तरी हात जाणवला. तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. आरवीने तिच्या खांद्यावर आपला चेहरा ठेवला आणि आपला गाल तिच्या गालाला घासून तो म्हणाला, माझं मन तर म्हणत होतं की आपण आपल्या ब्लॅक मून विलामध्येच लग्न करावं, पण मग तू पुन्हा पुन्हा इथे पळून इथे आली असतीस ना जानम. म्हणून लग्नाची ही सजावट एका नव्या आयुष्याची सुरुवात आहे की विनाशाची. कृष्णा आता जुनूनच्या जागी आरवीच्या आयुष्यात येण्यासाठी कोणती चाल खेळणार ते पण पाहू चला. म्हणूनच विचार केला की एकदाचा हा सगळा पंगा संपवून टाकावा. तुझ्याशी रीतसर लग्न करून तुला घेऊन जावं, जेणेकरून तू पुन्हा पुन्हा माहेरी येण्याच्या धमक्या मला देणार नाहीस. आरवीच्या या बोलण्यावर जुनून थरथरत्या ओठांनी म्हणाली, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मला हे लग्न करायचं नाहीये. आरवी हसला आणि तिला स्वतःकडे वळवून तिच्या डोळ्यात डोळे टाकून म्हणाला, आणि मी तुला सांगितलं होतं की हे लग्न होऊनच राहील, मग कितीही काहीही हो. आज आपली एंगेजमेंट आहे.
तर जा आणि लवकर तयार हो. जास्त लोकांना बोलवलेलं नाही, पण माझे काही खास लोक नक्कीच येतील. आरवीचे खास लोक येणार हे ऐकून जुनूनच्या पोटात भीतीचा गोळा आला. तिला भीती वाटली की या गर्दीत तेच लोक तर नसतील ना जे तिचे गुन्हेगार आहेत. ती आरवीकडे बघून ओरडली, मला हे लग्न करायचं नाहीये आणि मी एंगेजमेंटसाठी तयार होणार नाही. आरवी पुन्हा एकदा मिश्किलपणे हसला आणि म्हणाला, मला तर हे माहीतच होतं तू हेच उत्तर देणार. पण हे बघ जानम, यानंतरही तुझा निर्णय तोच आहे का? असं म्हणून त्याने जुनूनला हलकं बाजूला केलं. समोरचं दृश्य पाहून जुनून मात्र जागीच थिजली. समोर एका खुर्चीवर अजयजींना बांधून ठेवलं होतं. त्यांच्या तोंडावर पट्टी होती आणि सर्वात भयानक म्हणजे त्यांच्या छातीवर एक टाइम बॉम्ब लावलेला होता, ज्याची वेळ टिक 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 करत कमी होत होती. अजयजींच्या डोळ्यात मृत्यूचं भय दिसत होतं. मानवीजी जुनूनसमोर हात जोडून उभ्या राहिल्या आणि ओरडल्या, जुनून, मी तुझ्या पाया पडते, प्लीज आरवीशी साखरपुडा करून घे, नाहीतर हा राक्षस तुझ्या मामाला मारून टाकेल. तू तुझ्या आई वडिलांना तर आधीच खाऊन टाकलं आहेस, आता किमान तुझ्या मामाचा तरी जीव सोड. मानवीजींचे हे शब्द जुनूनच्या काळजाला चिरत गेले. तिने आरवीकडे पाहिलं, ज्याच्या चेहऱ्यावर सैतानी हास्य होतं. जुनून रडत रडत मुकाट्याने खोलीत निघून गेली. जुनून आरवीच्या खोलीत आरशासमोर बसली होती. बाहेरून पावलांचा आवाज आला, पण तिने मागे वळून पाहिलं नाही. 2 मुली दारात उभ्या होत्या. त्यांनी आत येण्याची परवानगी मागितली, पण जुनूनने काहीच उत्तर दिलं नाही. इतक्यात आरवी तिथे आला आणि त्या मुलींना म्हणाला, जेव्हा मी तुम्हाला माझ्या जानमची तयारी करायला पाठवले तेव्हा तुम्हाला दुसऱ्या कोणाच्या परवानगीची गरज काय आहे? त्या मुलींना आरवीचा स्वभाव माहीत होता. त्यांनी मोठपणे आत आल्या. आरवी जुनूनकडे बघून म्हणाला, मला माझ्या लग्नात आनंदाचं वातावरण हवंय जानम, कोणाच्या अंत्यविधीसारखं नाही. अजून तरी मी असं काही केलं नाहीये की तुला असं तोंड पाडून बसावं लागेल, पण जर तुझा चेहरा असाच राहिला तर मी या आनंदाचं रूपांतर मातममध्ये करायला वेळ लावणार नाही. जुनून आरशात स्वतःला बघत धीमे स्वरात म्हणाली, जिथे आधीच मातम आहे तिथे अजून काय फरक पडणार ना. तिला स्वतःच्या नशिबावर रडू येत. तिला खरोखर स्वतःला होस वाटू लागलं होतं. दुसरीकडे कृष्णा मानवीजींसमोर संतापाने लाल होऊन उभी होती. ती म्हणाली, आरवी त्या जुनूनशी साखरपुडा करतोय. मानवीजी तोंड वाकडं करून म्हणाल्या, करू दे ग, आपल्याला काय करायचंय? एकदाचं हे नाटक संपू दे आणि ते इथून जाऊ दे. त्यांना बघून माझा दम घुटतोय आणि आता तर अजयजींच्या शरीरावर त्याने बॉम्ब लावलाय. मला त्यांची काळजी वाटते. कृष्णा मम्मीच्या जवळ गेली आणि शातीर आवाजात म्हणाली, काळजी मलाही डॅडची वाटते, पण तुम्हाला नाही वाटत का की तुम्ही यापलीकडे काहीतरी विचार करायला हवा? मानवीजींनी बुचकळ्यात पडून विचारलं. म्हणजे? कृष्णा उपहासाने हसली आणि म्हणाली, आरवी फक्त गँगस्टर नाहीये आई, तो या शहरातला सर्वात श्रीमंत माणूस आहे. ब्लॅक मून विला हा या शहरातला सर्वात महागडा बंगला आहे. त्याच्याकडे इतकी संपत्ती आणि गाड्या आहेत की त्याला स्वतःलाही त्याचं माप नाही माहीत नसेल. आणि आता तो लग्न करतोय तर कोणाशी? या 2 कवडीच्या जुनूनशी, जिच्याकडे ना रूप उरले ना भविष्य. तुम्हाला नाही वाटत का की जुनूनच्या जागी आरवीचं लग्न दुसऱ्या कुणाशी तरी व्हायला हवं होतं? मानवीजी कृष्णाकडे थक्क होऊन बघू लागल्या. कृष्णाच्या डोळ्यात लालसेची एक वेगळी चमक दिसत होती. कृष्णा आत्ता जुनूनचा पत्ता कट्ट करून स्वतः आरवीची बायको बनण्यासाठी कोणत्या भयानक कट रचणार?
जयजींचा तो बॉम्ब खरोखर फुटणार की आरवी फक्त नाटक करतोय? तर चला पाहूया. कृष्णाचा शेवटचा सवाल ऐकून मानवीजींचे डोळे विस्फारले. त्या ओरडल्या, हे कसं शक्य आहे? म्हणजे आरवीशी तुझं लग्न? तू वेडी झालीस का? तो एक गँगस्टर आहे. बघितलं नाहीस का त्याने तुझ्या डॅडवर बंदूक ताणली होती? त्याने तर त्या जुनूनवरही गन पॉईंट केली होती. कृष्णा उपहासाने हसली आणि म्हणाली, त्याने गन पॉईंट नक्कीच केली होती, पण त्याने जुनूनला मारलं तर नाही ना? डॅडवर बॉम्ब लावलाय पण त्यांना मारलं नाही. तुम्हाला माहीत आहे तो असं का करतोय? कारण तो फक्त घाबरवू इच्छितोय. तो जुनूनला कोणतंही नुकसान पोहोचवू शकत नाही. कदाचित तो जुनूनच्या प्रेमात पडलाय. मानवीजी हसू लागल्या आणि तिचा चेहरा हातात धरून म्हणाल्या, असं वाटतंय की तुझी झोप पूर्ण झालेली नाहीये, म्हणूनच तू अशा वेड्यासारख्या गप्पा मारतेस. त्या नराधमाशी लग्न करायचं म्हणतेस. लोकांची जीव घेणं हे त्यांचं काम आहे. कृष्णाने त्यांचे हात झटकले आणि म्हणाली, त्याचं काम काहीही असो, पण तो आपल्या बायकोला काहीच करणार नाही. एकदा का मी त्याची बायको झाले ना, तर तो मला काहीच इजा करणार नाही. आणि जर त्याला माझ्यावर राग आलाच तर आपल्याकडे असं एक हत्यार आहे जे त्याचा राग शांत करेल. मानवीजींनी विचारलं, आणि ते कोणतं हत्यार? कृष्णाच्या चेहऱ्यावर सैतानी हास्य आलं आणि ती म्हणाली, जुनून. तो जुनूनसाठी काहीही करू शकतो. विचार करा, आपण तर पैशांच्या बदल्यात जुनूनला दिलं होतं. त्याला तिच्याशी लग्न करायची काहीच गरज नव्हती, पण तो करतोय याचा अर्थ तो तिच्यासाठी वेडा झालाय. जुनूनची चावी तर आधीच तुमच्या हातात आहे, फक्त ती फिरवण्याची गरज आहे. कृष्णाचं हे बोलणं ऐकून मानवीजींचं डोकंही चक्रावलं. कृष्णा पुढे म्हणाली, कधीपर्यंत तुम्ही डॅडच्या तुटपुंज्या पगारावर हे घर चालवणार आहात? तुम्हाला वाटत नाही का एका आलिशान विलामध्ये राहावं, मोठ्या गाडीत फिरावं? जर माझं लग्न आरवीशी झालं ना, तर आपण राज करू, राज. फक्त एकदा त्या जुनूनला कसंही करून मनवा, मग बघा. मानवीजी काहीतरी विचार करून म्हणाल्या, तिची काळजी नको. जर तुला खरंच त्या माणसाशी लग्न करायचं असेल तर जुनूनला कसं वळवायचं हे मला चांगलंच ठाऊक आहे. लग्न तर आता तुझं आणि आरवीचंच होईल. दोघींच्या डोळ्यात एक भयानक कट शिजत होता. दरम्यान घराच्या अंगणात सजावट पूर्ण झाली होती. घर छोटं होतं, पण आरवीला तिथेच साखरपुडा करायचा होता. आरवी तयार होऊन अव्वल जवळ आला आणि विचारलं, सगळे लोक आलेत का? अव्वल म्हणाला, हो, बहुतेक सगळे आलेत, पण करण आणि वरुण अजून साखरपुड्यासाठी पोहोचले नाहीत. करण आणि वरुणचं नाव ऐकताच आरवीचं डोकं चालू लागलं. तो म्हणाला, वरुण तो माणूस नसावा ज्याचा शोध मी घेतोय, पण करण असूही शकतो आणि नसूही. आपल्याला त्याच्यावर नजर ठेवावी लागेल. अव्वल आश्चर्याने म्हणाला, करण आपला खास माणूस आहे यार. आरवीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, कधी मित्र शत्रू होईल सांगता येत नाही. आणि इथे फक्त शत्रुत्वाची गोष्ट नाहीये, इथे प्रश्न माझ्या जानमचा आहे. तिच्यासाठी मी स्वतःवरही विश्वास ठेवणार नाही. मग करण तर लांबची गोष्ट आहे. अव्वलने विचारलं, आणि वरुण तो का असू शकत नाही? आरवी काही दिवसांपूर्वीच घटना आठवत म्हणाला, मला वरुणवर संशय आला होता. पार्टीमध्ये जेव्हा जुनूनवर हल्ला झाला तेव्हा मी वरुणला वॉशरूमपासून थोड्या अंतरावर हात रुमालाने पुसताना पाहिलं होतं. मला वाटलं तो वॉशरूमला गेला असेल, म्हणूनच मी त्याची परीक्षा घेतली होती. मी त्याला मुद्दाम जुनूनसमोर पाठवलं होतं. आणि वरुणची ती परीक्षा काय होती? आणि मानवीजी आता जुनूनला
कृष्णासाठी त्याग करायला कसं भाग पाडणार. पण जुनूनने त्याला कोणतीही सवलत दिली नाही. म्हणूनच तो वरून असू शकत नाही. आरवीचं हे बोलणं ऐकून अव्वल थक्क होऊन त्याच्याकडे बघतच राहिला. इतकं सगळं घडलं होतं आणि त्याला काहीच माहीत नव्हतं. तो काहीसा विचार करत म्हणाला, ठीक आहे, जर तुला करणवर संशय असेल तर मी त्याच्यावर नजर ठेवीन. जर त्याने जुनूनपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तर तू काय, मीच त्याला जिवंत सोडणार नाही. आरवीने त्याचं बोलणं मध्येच तोडलं आणि म्हणाला, विषय फक्त जुनूनपर्यंत पोहोचण्याचा नाहीये, तुला त्या हिऱ्यावरही लक्ष ठेवायचं आहे. जर कोणीही त्या हिऱ्याशी संबंधित आढळलं तर मला लगेच कळव. अव्वलने होकार दिला आणि तो तिथून निघून गेला. आरवी पुन्हा जुनूनच्या खोलीत आला. तिथे जुनून तयार होऊन आरशासमोर बसली होती. तिने पीच रंगाचा लेहंगा घातला होता, ज्याचा ब्लाऊज थोडा डीप होता, त्यामुळे तिची कंबर स्पष्ट दिसत होती. आरवी तिच्या समोर उभा राहिला आणि म्हणाला, लोक म्हणतात चंद्रापेक्षा सुंदर काहीच नाही. ते सर्व खोटं बोलतात. ते एकदा तुला बघितलं की त्यांची ही चुकीची समजूत दूर होईल. जुनून उपहासाने हसली आणि उभी राहून त्याच्या समोर आली आणि ती म्हणाली, चुकीची समजूत लोकांना नाही तर तुम्हाला झालीये. थांबा, मी ती दूर करते. असं म्हणून ती मागे वळली. तिच्या पाठीवरची जळलेली त्वचा पाहून आरवीला समजलं की तिला काय म्हणायचं आहे. त्याने तिचे खांदे पकडले आणि म्हणाला, मला या गोष्टींनी काहीच फरक पडत नाही. मी तुझ्या शरीरावर केलेलं प्रेम नाही. जुनून पुन्हा हसली आणि म्हणाली, पण तुम्हाला हवंय तर शरीरच ना मिस्टर गँगस्टर. त्या लोकांनी तर माझा तमाशा केला होता, पण तो कोणासमोर नव्हता. तुम्ही तर भर सभेत मला जलील करू इच्छिता. पण ठीक आहे, मामांसाठी मी तेही सहन करेन. असं बोलून ती बाहेर निघून गेली. आरवी तिथेच उभा राहून विचार करू लागला, माझ्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत, पण जर मी तुझ्यासाठी त्या महत्त्वाच्या असतील तर जगात अशी कोणतीच गोष्ट नाही जी आरवी करू शकणार नाही. आरवी जुनूनच्या मागे बाहेर आला. जुनून अजून दाराबाहेर पडली नव्हती. इतक्यात त्याने तिचा हात धरला आणि तिला घेऊन सगळ्यांच्या मध्ये आला. तिथे आरवीचीच खास माणसं होती. तरीही जुनूनला खूप विचित्र वाटत होतं. लोकांच्या नजरा आपल्या पाठीवर खिळल्या आहेत की काय असंच तिला जाणवताच ती अस्वस्थ झाली. आरवीने तिच्या दुपट्ट्याने तिची पाठ व्यवस्थित झाकली आणि म्हणाला, मला या कशाचाच फरक पडत नाही जानम, पण तुला तुझा फरक पडतो. त्याने जुनूनचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि तिच्या दोन्ही डोळ्यांचे मुके घेतले. जुनूनच्या डोळ्यातील पाणी गालावर ओघळलं. अव्वल तिथे करण आणि वरूणची वाट पाहत होता. इतक्यातच त्याला समोरून करण येताना दिसला. अव्वल त्याच्या जवळ गेला आणि म्हणाला, इतका उशीर कसा झाला आणि वरूण कुठे आहे? करण म्हणाला, वरूणला खूप ताप आला आहे म्हणूनच तो येऊ शकला नाही. मी त्याला औषध दिले, बरं वाटलं तर तो येईल. अव्वलला वरूणवर संशय नव्हता, कारण आरवीने आधीच त्याला क्लीन चिट दिली होती. आता तो करणची परीक्षा घेणार होता. तो हसून म्हणाला, आरवीच्या लाईफ पार्टनरला बघितलंस का? करण समोर बघत म्हणाला, हो बघितलं ना, वहिनी खूप सुंदर आहेत. माझं त्यांच्याशी बोलणं सुद्धा झालं होतं. हे ऐकून अव्वलच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आलं. कधी बोलणं झालं होतं? करणचे आता मात्र धाबे दणाणले. तो वरूणच्या जागी गेला होता हे तो सांगू शकत नव्हता, पण तो काही बोलण्याआधीच अव्वलचा फोन वाजला आणि तो बोलत बोलत बाजूला गेला. करण मात्र घाईघाईने गर्दीत शिरला.
काही वेळातच साखरपुड्याचा विधी सुरू झाला. एक मुलगी हातामध्ये ताट घेऊन आली, ज्यात आरवी आणि जुनूनच्या अंगठ्या होत्या. जेव्हा कृष्णाची नजर जुनूनच्या अंगठीवर पडली तेव्हा तिचे डोळेच विस्फारले. असा हिरा तिने कधीच सोशल मीडियावर सुद्धा पाहिला नव्हता. प्रत्यक्ष बघणं तर लांबच. मानवीजींच्या डोळ्यातही लालसा दिसू लागली होती. आरवीने मोठ्या प्रेमाने जुनूनला अंगठी घातली आणि मग आपला हात तिच्या समोर केला. जुनून त्याच्याकडे बघत म्हणाली, मामाजी. आरवी निर्विकारपणे म्हणाला, तू फक्त आपल्या साखरपुड्यावर लक्ष दे. जोपर्यंत तुझं लक्ष माझ्यावर असेल तोपर्यंत सगळं काही सुरळीत राहील. करण आता आरवीच्या नजरेतून कसा वाचणार? मानवीजी आणि कृष्ण आता जुनूनची ती हिऱ्याची अंगठी मिळवण्यासाठी कोणता नवा कट रचणार? भेटू लवकरच एका नवीन भागासह. कथा कशी वाटते कमेंट करायला विसरू नका आणि ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन भागाची नोटिफिकेशन भेटेल. बाय.